आजची रेसिपी रात्रीच्या जेवणासाठी खास, कारण झटपट बनून तयार होणारी. थंडीच्या दिवसामध्ये आपण जेवढं पौष्टिक खाऊ तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं. तर आजची रेसिपी फक्त पौष्टिकच नाही तर खूप चटपटीत आणि खमंग अशी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी एका परातीमध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 मोठा चमचा बेसन पीठ ॲड केलं. ज्वारीच्या पिठासोबत थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करायला पाहिजे, त्यामुळे आपल्या शेंगुळ्याला व्यवस्थित बाइंडिंग येते, नाहीतर आकार देताना आपले शेंगुळे तुटू शकतात. त्यानंतर मी थोडंसं मीठ ॲड केलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सोबतच काही बेसिक मसाले तेही ॲड केले. थोडीशी हळद, त्याच्यामुळे रंग छान येतो. लाल तिखट आपल्या आवडीनुसार, आपल्याला किती तिखट कमी जास्त पाहिजे त्यानुसार. अर्धा चमचा जिरेपुडी ॲड केली आणि 1 चमचा मिरचीचा ठेचा. ह्या मिरचीच्या ठेच्यामध्ये ऑलरेडी लसूण असल्यामुळे मी लसणाची पेस्ट ॲड केली नाही. आपल्या घरी ज्या प्रकारे तिखट खातील त्यानुसार आपण आपली मिरची आणि लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. नंतर हे सर्व आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. पाणी ॲड करण्याच्या आधीच सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडासा ओवा चांगला व्यवस्थित हातावर चोळून तोही ॲड करायचा आणि तोही पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. नंतर थोडं पाणी ॲड करून त्याचं छानसं पीठ मळून घ्यायचं. हे उकड शेंगुळे खूप हेल्दी असतात, कारण हे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत. काही ठिकाणी हेच आपण हुलग्याच्या पिठापासून सुद्धा बनवतात, ते पण भरपूर पौष्टिक असतात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि छान सॉफ्ट करून घ्यायचं. आणि नंतर आपलं जे पोळपाट असतं किंवा आपली परात, त्याच्या बॅक साईडला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लांब असे शेंगुळ्याचा आकार देऊन सर्वप्रथम तयार करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बनवायला खूप सोपे जातील. असा लांब आपण गोळा बनवून घेतला, त्यानंतर आपण त्याला शेंगुळ्याचा आकार द्यायचा. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे शेंगुळे बनवले जातात. अशा प्रकारे शेंगुळे आकार दिला तर झटपट बनून तयार होतात. एक 10 मिनिटांमध्ये मी 2 प्लेट भरून शेंगुळे बनवून तयार केले होते. ज्या परातीमध्ये शेंगुळे काढले त्याच्या खालच्या साईडला थोडंसं पीठही ॲड करायचं, म्हणजे शेंगुळे हे आपल्या प्लेटला चिटकत नाहीत. नंतर थोडंसं पीठ बाजूला काढून आधीच ठेवायचं. वाटीमध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची अशी एक पेस्ट बनवून तयार करायची. ही खूप महत्त्वाची आहे, कारण ह्याच्यामुळेच आपल्या शेंगुळ्याला खूप छान अशी कन्सिस्टन्सी येते. नंतर एका मोठ्या जाडबुडाच्या कढईमध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलं. तेल व्यवस्थित गरम झालं, त्याच्यानंतर मोहरी आणि नंतर जिरे ॲड केले. त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता ॲड केला. कढीपत्त्याचा फ्लेवर उकड शेंगुळ्यामध्ये खूप छान लागतो. नंतर 1 चमचा लसणाची पेस्ट ॲड केली. थोडासा लसूण आपण मिरचीच्या ठेच्यामध्ये शेंगुळ्यामध्ये पण ॲड केला होता, पण फोडणीला लसूण हा टाकलाच पाहिजे. तर थोडासा 1 चमचा लसूण ॲड केला आणि तो व्यवस्थित आपल्या फोडणीमध्ये परतून घेतला. त्यानंतर 1 चमचा हळद ॲड केली, ज्याच्याने कलर छान येतो, आणि 1 चमचा लाल तिखट ॲड केलं. कोणी लाल तिखटऐवजी नुसती हिरवी मिरचीही ॲड करतात. शेंगुळ्यामध्ये आपण ऑलरेडी मिरची आणि लाल तिखट ॲड केलं आहे, त्यामुळे फोडणीमध्ये जास्त ॲड नाही केलं तरीही चालेल. नंतर 5 ग्लास मी गरम पाणी ॲड केलं. फोडणीमध्ये कधी पण पाणी टाकताना गरम पाणी ॲड करायचं, नाहीतर फोडणी चांगली बसत नाही आणि आपल्या मसाल्यांचा टेस्टसुद्धा कमी होऊन जातं. त्यामुळे फोडणीमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की गरम पाणीच ॲड करायचं. 5 ग्लास गरम पाणी ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि फोडणीला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगुळे असे हाताने सोडायचे. शेंगुळे एकदाच प्लेटमधून सगळे काढून नाही टाकायचे, नाहीतर ते चिटकतात आणि फोडणीमध्ये त्याचा गोळा बनून तयार होतो. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायचं की पाणी चांगलं उकळलेलं पाहिजे. त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये एक करून शेंगुळे ॲड करायचे. शेंगुळे व्यवस्थित ॲड केले, त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे बॉईल आला. त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये जी पेस्ट बनवून ठेवली होती ती ॲड करायची आणि ती चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले शेंगुळे व्यवस्थित शिजून तयार होतील. एखादा शेंगुळा काढून आपण टेस्ट करून बघायचं की आपले शेंगुळे शिजलेत की नाही. तर झटपट बनून तयार होणारी रात्रीच्या जेवणासाठी ही खमंग रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.
थँक्यू.